बीजेपी पूर्ण बहुमत मध्ये असताना, सारे खासदार त्यांचे असताना हे महिला आरक्षणाचे बिल पास करू शकले नाही. म्हणजे तुमचे खासदार तुमचे सोबत नाहीये, तुमचे विचार सोबत नाहीये. आणि जे नारी शक्तीचे नावाखाली तुमच्या जे डिलिमिटेशनच्या जे खेळ होता महिलांच्या बाबतीत, ते लोकांच्या समोर आलेला आहे. आणि आज तुम्हाला खरोखर जे महिलांच्यासाठी काम करायचं आहे, तो सीट न वाढवता तुम्ही महिला आरक्षण वाढवा. क्योंकि अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये महिला आरक्षण भेटलेलं आहे. पंतप्रधान नारी झालेली आहे, एक स्त्री झालेली आहे, सीएम झालेली आहे, राष्ट्रपती झालेली आहे. सगळी बाबतीमध्ये काँग्रेसनी केलेला आहे. तरी पण तुम्हाला जरी करायचं आहे, तो सीट न वाढवता महिला आरक्षण वाढवा. जे तुमच्या खेळ आहे लोकांना कळलेला आहे. आणि तुम्हाला खरोखर अशी महिला द्या, जरी सीटे वाढली तरी पण अशी महिलांना द्या जी महिलांच्या बाबतीत काम करताय. फक्त नाचणारी गाणारी बाईंना तुम्ही तिकीट देताय आणि निवडून आणताय आणि स्वतःच्या रिमोटवर त्यांना चालवताय. आज इतकी महिला आमदार खासदार असताना तरी पण आज केंद्र संसदमध्ये एक महिला अशी नाहीये खासदार किंवा मंत्री जे महिलांचे बलात्कार बाबतीत, महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार बाबतीत प्रश्न उचलणारी कोणी अशी आमदार खासदार नाहीये. तो अशी रिमोटवर चालणारी महिलांना तुम्ही आरक्षण जरी भेटला तरी अशी महिलांना तिकीट तुम्ही देऊ नका. आणि आरक्षणचे खाली तुम्ही स्वतःची पोरिया भाजू नका. बीजेपीला माझी हे सल्ला आहे. आणि तुम्ही महिलांची किती इज्जत करताय हे मी बघितलेलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष असताना मी तुमच्या ऑफिसमध्ये 3 तास वाट बघितली तरी पण तुम्ही दुसरे द्वारकडून निघाले. 70 वर्षाची एक आई तिकडे उभे राहिली होती तरी पण तुम्ही त्यांना न भेट